बघा, 3 व्यक्तीच्या वयाचं गुणोत्तर 2:3:4 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2:3 होतं. तर आजपासून 5 वर्षांनी सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असा? वयवारी या घटकावर आधारित प्रश्न. 3 व्यक्ती आहेत लेकरांनो. उदाहरणार्थ या 3 व्यक्तींची नावं XY आणि Z अशी समजा. ओके, आता इथं या रकान्यामध्ये गुणोत्तर हा भाग गुणोत्तराचा. लक्ष द्या, गणित काय म्हणते की 3 व्यक्तीच्या वयाचं गुणोत्तर 2:3:4. हे जे 2:3:4 गुणोत्तर आहे लेकरांनो, त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. लक्षात घ्या, हे गुणोत्तर काय तर वयाचं गुणोत्तर, वयाचं. लक्षात घ्या, 2:3:4 आहे. 2:3:4 आहे. उदाहरणार्थ त्यांची आजची वय 2x 3x आणि 4x आहेत असं समजू. आता गणित काय म्हणते की 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 अशा पद्धतीचं होतं. मात्र 10 वर्षापूर्वी त्यांच्या समीकरण स्वरूप वयाचं गुणोत्तर काय होतं बाबा, किंवा वयाची समीकरणं काय होते 10 वर्षापूर्वी? म्हणून इथं 2x मधून 10 वजा 3x मधून 10 वजा 4x मधून सुद्धा 10 वजा. याला गुणोत्तर म्हणा किंवा समीकरण स्वरूप वय म्हणा. लक्षात घ्या, हे वयाचे समीकरण किंवा वयाची समीकरणं असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. वयाची समीकरणं म्हणलेलं चांगलं राहील. लक्षात घ्या, किंबहुना समीकरण स्वरूप वयाचे गुणोत्तर हे सुद्धा आम्ही यूज करू शकतो शब्दप्रयोग. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची ही समीकरण. लक्षात घ्या, आता 10 वर्षापूर्वी गणित काय म्हणते, त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2:3 अशा पद्धतीचं होतं. म्हणजे 10 वर्षापूर्वी हा जो x आहे याचं समीकरण स्वरूप वय होतं 2x वजा 10. लक्षात घ्या, yचं वय होतं 3x वजा 10 आणि झेडचं 10 वर्षापूर्वी वय होतं 4x वजा 10. ही झाली समीकरण स्वरूप वय. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2:3 असं होतं. म्हणून कोणतेही 2 समीकरणं इथं आम्हाला गणिताच्या सोडवणुकीसाठी आम्ही घेऊ शकतो. जसं की 2x वजा 10 छेदस्थानी 3x वजा 10 यांचं गुणोत्तर 1:2 या पद्धतीनं होतं. लक्ष द्या, आता याची त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना 2ने या पदाला 1ने या पदाला गुणायचं. म्हणजे 2 कंसामध्ये 2x वजा 10 1 कंसामध्ये 3x वजा 10. 2चा या पदासोबत गुणाकार, 1चा या पदासोबत गुणाकार. गोष्टी लक्षात घ्या. मग आता 2 आतील पदाला गुणिला म्हणजे बेदोनी 4x वजा 10 20. इकडं 3x वजा 10. या 4x कडे येताना 3x वजा स्वरूपात, वजा 10 कडे जाताना हे वजा 20 अधिक 20 या स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत लेकरांनो अधिक असेल वजा वजा असेल अधिक, गुणिला असेल भागिला भागिला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. मग आता इथं ही वजाबाकी x आणि इकडं वजा 10 अधिक 20. एक संख्या वजा एक संख्या अधिक, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं अधिक 10, एक्सची व्हॅल्यू अधिक 10 आली. प्रश्न काय विचारला की आजपासून 5 वर्षांनी सर्वात लहान व्यक्तीचं वय. आता सर्वात लहान व्यक्ती म्हणजे सर्वात लहान गुणोत्तर, एक्सचं गुणोत्तर सर्वात लहान. मग सर्वात लहान व्यक्तीचं आजचं वय, सर्वात लहान व्यक्तीचं आजचं वय काय बाबा, आजचं वय काय? लक्षात घ्या, 2x आहे. ज्याचं गुणोत्तर लहान त्याचं वय लहान, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता सर्वात लहान व्यक्तीचं आजचं वय 2x आहे. 2 सोबत x गुणिला आहे. एक्सची किंमत 10 आहे.
म्हणून 20 वर्ष हे सर्वात लहान व्यक्तीचं आजचं वय. आजचं वय. आम्हाला 5 वर्षानंतरचं विचारलं. 5 वर्षानंतर हा अधिक 5 करावं लागेल. 5 वर्ष त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल, म्हणजे 25 वर्ष हे असेल लेकरांनो तुमच्या विचारल्या या प्रश्नाचं उत्तर. आजपासून 5 वर्षांनी सर्वात लहान व्यक्तीचं वय काय, तर 25 वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.